करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी 2 महिन्यात भाविकांकडून 2,06,00,000चं दान। उन्हाळी सुट्टीत दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी केलं देवीच्या चरणी भरभरून दान। उपमुख्यमंत्री अजित पवार आज उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर दौऱ्यावर। नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचं अजित पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन। कोल्हापूरमध्ये गेल्या 24 तासात 40 मिलीमीटर पावसाची नोंद। पंचगंगा नदीवरील 3 बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत। बीडमध्ये पावसाचा जोर कायम। मुसळधार पावसामुळे शेत मशागतीची कामं रखडली। भाजीपाला फळबागासह कांदा पिकाचं मोठं नुकसान। हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। नदी नाले तुडुंब भरल्याने मधुमती नदीच्या पुलावरील वाहतूक धोकादायक। वाहन चालकांचा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज नाशिक दौऱ्यावर। के वाघ शिक्षण संस्थेतर्फे आयोजित नवनियुक्त आमदारांच्या सत्कार समारंभात चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार। छत्रपती संभाजीनगर आरटीओला कोट्यवधींचा महसूल। पसंतीच्या नंबर प्लेटचे दर वाढवल्याचा फायदा। आरटीओला 9,61,00,000चा महसूल। पावसाळ्यापूर्वी 200 ग्रामपंचायतीला मोफत वाळू द्या। आमदार बबनराव लोणीकरांचे तहसीलदारांना निर्देश। अलिबागच्या आवास येथे एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला। एकाचा मृत्यू, 3घांची प्रकृती गंभीर। या प्रकरणात 5 जणांना अटक। पुण्याच्या गंगापूर रोड परिसरात 37 वर्षीय महिलेची आत्महत्या। सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा घरच्यांचा आरोप। पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।